ओम नमः शिवाय. साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत. जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. 26 जून ते 4 जुलै या काळात गुप्त नवरात्री सुरू आहे. तर या गुप्त नवरात्रीची साधनेचे महत्त्व काय हे आज आपण ऐकूया. भगवान शिवांनी माता पार्वतीला सांगितले होते. सिद्धकुंजिकामध्ये लिहिले आहे की गोपनीयम प्रयत्नेन स्वयंनिरीव पार्वती. म्हणजेच हे गुप्त विद्या जी महादेवानी माता पार्वतीला सांगितली की गुप्त नवरात्रीमध्ये साधना करणे का व कसे महत्त्वाचे आहे. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे राक्षस दुर्गने तपस्या करून 4 वेद मिळवले व तो उपद्रव माजवू लागला. मग देव देवी आदिशक्तीला शरण गेले व दुर्ग राक्षसाचा वध करण्याची प्रार्थना करू लागले. तेव्हा देवीने आपला 10 महाविद्या प्रकट केल्या व दुर्ग दैत्याचा वध केला. या कालावधीत गुप्त नवरात्री सुरू होती व या गुप्त नवरात्रीत केलेल्या साधनेमुळेच या दुर्ग राक्षसाचा वध होऊ शकला. व तेव्हापासूनच या गुप्त नवरात्रीत मातेला प्राप्त करण्याचे विधान आले. या नवरात्रीत जप, साधना, तपस्या केली जाते. तांत्रिक मांत्रिक देखील गुप्त नवरात्रीची वाट पाहतात. याच काळात सिद्धी ते प्राप्त करून घेतात. 10 महाविद्यांची साधना करून ऋषी विश्वामित्रांनी एक वेगळ्या सृष्टीची निर्मिती केली होती. तसेच रावणाचा मुलगा मेघनाद याने देखील गुप्त नवरात्रीत साधना करून तो शक्तिशाली झाला होता. एका कथेत शृंगी ऋषींनी एका स्त्रीकडे सांगितले की देवीची साधना जर करायची असेल तर जर तुझा पती त्रास देत असेल, तो करून देत नसेल कोणतीही साधना, तर तू फक्त जप कर. कारण कोणालाही ही साधना सांगण्याची गरज नाही. या साधनेमध्ये पूजापाठाची गरज नाही. ही साधना केल्यामुळे कोणताही व्याभिचारी मनुष्य, लोभी मनुष्य, मांसाहारी, मद्यपानी करणारा मनुष्य देखील स्थिर होतो व योग्य मार्गाला येतो. नास्तिक व्यक्ती देखील देवीच्या या मंत्रजपामुळे, देवीच्या सानिध्यात आल्यामुळे वेगळा होतो. ही साधना मात्र रात्रीच्या वेळी केली जाते. स्वच्छ वस्त्र घालून रात्री देवीसमोर दिवा लावावा व ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये नवदुर्गा स्वरूपाची साधना करतो त्याप्रमाणे ही साधना करावी. कारण आपण संसारी मनुष्य या नवदुर्गा स्वरूपाची साधना या गुप्त नवरात्रीत करू शकतो. तर अशा प्रकारे ह्या गुप्त नवरात्रीचे महत्त्व काय हे आपण ऐकले. तर याची झालेली साधना मी देवीचरणी आणि माझ्या स्वामींचरणी अर्पण करते आणि या साधनेला पूर्णाहुती देते. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम नमः शिवाय.